लांजा तालुक्यातील कुर्णे गावी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना साग जातीची 7 झाडे अवैधरित्या तोडून ठेवल्याचं आढळून आलं। वनपाल आणि वनरक्षक लांजा यांच्या निदर्शनास बाब आल्यानंतर त्यांनी जागेवर जाऊन अवैधरित्या तोडलेल्या सागाच्या झाडांची पाहणी केली। यातील काही झाडे लंपास करण्यात आली आहेत। वनरक्षक लांजा यांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आणि तपास काम सुरू केले। सदर वनतोड गुन्ह्यातील संशयित आरोपी मनोज पाटणकर, मंदार पाटणकर, अजय निषाद, शत्रुघ्न गोठणकर, विजयकुमार निषाद, मंदार बारसकर आणि शुभम गुरव हे सर्व राहणार कुंभवडे राजापूर यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हा रातोरात क्रेनने ट्रकमध्ये भरून करणे ते कुंभवडे वाहतूक करून दुसऱ्या ट्रकमध्ये भरून मौजे माडबन येथील कसबा मिठ गावाने पिकअप शेडपासून काही अंतरावर लपवून ठेवून असल्याचं आरोपी मनोज पाटणकर यांनी सांगितलं। त्यानुसार जागेवर जाऊन वनाधिकारी राजापूर यांनी 3,14,790 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला। सदर गुन्हेकामी मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी, सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।